हॅलो, नमस्कार. आजचा विषय आहे मिलिटरी खात्यातील व्यक्ती जर तुमचा विरोधक असेल, मग तो कार्यरत असो किंवा रिटायर असो, तर मात्र तुमचं कुटुंब पूर्णपणे बरबाद करण्याचा प्रयत्न केला जातो. सध्या मी रील तयार करायला घेतल्यापासून माझे विरोधक बरेचसे अग्रेसिव्ह झालेले आहेत. आमचं कुटुंब वर पाठवण्याच्या तयारीमध्ये त्यांचं आता प्लॅनिंग वगैरे सगळं सुरू झालेले आहे. ठीक आहे, असो, ते महत्त्वाचं नाही आहे. मला फक्त प्रत्येकाला सावध करणं हे माझं काम आहे. म्हणजे फक्त माझ्याच कुटुंबाच्या बाबतीत काही घटना घडू शकतात असं नाही, सगळ्यांच्या बाबतीत ते घडलेल्या आहेत. त्या कशा घडलेल्या आहेत त्याचं फक्त मी निदान आपल्यापुढे मांडते आहे. बरं, सगळ्यात महत्त्वाचे आहे की मिलिटरी लोकांची पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. जरी त्या विरोधक सांगते, विरोधकांच्या बाबतीत बोलते, तर मिलिटरीवाल्यांची बाबतीत बोलत नाही मी. आणि विरोधक म्हटल्यानंतर ते लक्षात घ्या, त्याची पार्श्वभूमी अशी असते, त्यांनी ट्रेनिंगच्या काळामध्ये खूप त्रास सहन केलेला असतो. त्यामुळे ते अग्रेसिव्ह रागीट झालेले असतात. ते कुटुंबापासून दूर असल्यामुळे ते कामवासना त्यांची बळवलेली असते. मग अशी लोक कोणतंही म्हणजे डोक्याचा वापर न करता कोणतेही काम करू शकतात. त्यांना एकच माहिती असतं, शूट म्हटलं की पुढं जायचं किंवा पळायचं, शूट करायचं, एवढंच माहिती असतं. त्यामुळे आपलं स्वतःचं डोकं वापरायचं हे कळत नाही आहे. आणि कोणी काय सांगितलं तर ते पटकन विश्वास ठेवून त्या पद्धतीने करायची तयारी असते त्यांची. म्हणजे इथपर्यंत, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, फक्त वरच्यांच्या हे काय म्हणतो आदेश वगैरे ते पाळायचे असतात त्यांना, एवढंच काम असतं त्यांचं. मग अशावेळी हे लोक काय करतात, ते सायबर क्राईम महत्त्वाचं सगळ्या कुटुंबातले मोबाईल हे घेतात, ते हॅक करतात. ते नंतर मग त्या प्रत्येक व्यक्तीचे मॉब ते हॅक करून घेतात. ते त्यांचे सतत कॉन्टॅक्ट कोणाशी असतात ते माहिती करून घेतात. ते आणि त्या मॉबला त्रास देतात. ते शिवाय त्यांच्या मैत्रिणींकडून त्यांना बोलवून घेतलं जातं बाहेर. मग तो मिलिटरी एरिया यूज करू शकतो, त्या कुटुंबाचं घर यूज करू शकतो, स्वतःचं घर यूज करू शकतो. त्याचबरोबर काही कॅन्टीनचा एरिया किंवा शूटिंगचा एरिया वगैरे तो कॅप्चर करू शकतो. आणि त्यांना त्रास, म्हणजे हे सगळं गोपनीय कारवाया केल्या जातात ते त्यांच्या. कारण मिलिटरी खात्याला बट्टा लागू नये म्हणूनसाठी हे सगळे प्रयोग केले जातात. ते आणि त्यांना एक गोष्ट माहिती असतात, तेवढे बिनधास्त का असतात ते, तर त्यांना माहीत असतं की आपल्यावर कारवाई करणारे फक्त मिलिटरी खात्यातलेच लोक कारवाई करू शकतात. ते इतर पोलिसांना पण एवढे अधिकार दिलेले नसतात. ते त्यामुळे त्यांचं काय म्हणतो आपण त्याला, अग्रेसिव्हपणा जास्त वाढलेला असतो आणि हे कोणत्याही थराला जाऊन काम करत असतात. ते त्यामुळे सावधगिरी बाळगली पाहिजे.